परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतो ना तसा मेदूवडा सांबार आपण इथे बनवणार आहे. आणि बरं का, सगळी रेसिपी बघणार आहोत. मेदूवडा, सांबार, चटणी अशी सविस्तर रेसिपी बघणार आहोत. वडा बघा, फोडून दाखवते. काय मस्त क्रिस्पी झाला आहे आणि काय दिसतोय. वा 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 वा. सांबार पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतो ना तसा मेदू वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासोबत सांबारची ही अतिशय सोपी रेसिपी किंवा कृती आपण बघणार आहोत. पण अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी पटकन यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. 10 चुका आपण बघणार आहोत जे मेदू वडा किंवा सांबार बनवताना तुम्ही टाळू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, इथे मी उडदाची डाळ घेतली. मी खूप जण बघितले जी डाळी किंवा आपले कडधान्य आहेत ते न धुता घेतात, फक्त पाणी टाकतात आणि तसंच ठेवतात. पण हे धान्य कडधान्य ना उघड्यावर असतात, जिथे वाण्याच्या दुकानात असतात त्यावर बऱ्याच गोष्टी फिरत असतात. त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे, अजिबात कंटाळा करायचा नाही. 3 ते 4 वेळा तरी छान धुवून घेतलं पाहिजे. डाळ स्वच्छ धुवून घेतली. आता यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आणि ही डाळ भिजण्यासाठी ठेवायची. आता किती वेळ सोकिंग टाईम द्यायचा? उन्हाचे दिवस असतील, कडकडीत ऊन असेल तर 4 तास पुरेसे होतात. उन्हामुळे गरमीमुळे ही पटकन भिजली जाते. थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही भिजवत असाल तर 6 तास तरी ही भिजली गेली पाहिजे. ओव्हरनाईट उडदाची डाळ. तिसरी टीप आहे की हा प्रश्न मला सातत्याने विचारला जातो की रात्रभर भिजत घालू का उडदाची डाळ? तर वडा करताना, स्पेसिफिकली मेदू वडा करताना डाळ कधीच ओव्हर सोक झाली नाही पाहिजे. जितकी जास्त वेळ तुम्ही ही भिजत घालाल किंवा ते भिजलेलं पीठ ठेवाल तितकं तळताना त्या वडे खूप असे ऑइली होतील, तेल खूप पितील. त्यामुळे तिसरी आणि महत्त्वाची टीप आहे की कधीच ओव्हर सोक करायला नका ठेवू. उष्णता असेल, खूप गरमीचे दिवस असतील, 4 तास पुरेसे आहेत. आणि जर थंडीचे दिवस असतील 6 तासही भिजत घाल. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, आता अगदी सोप्या पद्धतीने सांबार कसं बनवायचं ते बघूयात. मला प्रचंड आवडते ही मेथड सांबार बनवायची. तर इथे डबा आहे कुकरचा. यामध्ये कांदा घेते मी. 1 कांदा घेतलेला आहे. 1 टोमॅटो, सगळं असं मोठ्या मोठ्या फोडी किंवा चंक्समध्ये कट केलं. गाजर, लाल भोपळ्याचे तुकडे, दुधी घेतला तरी चालेल पण मला पर्सनली लाल भोपळा खूप आवडतो सांबारमध्ये. आणि शेवग्याच्या शेंगा. यात थोडं पाणी घालूयात आणि हे बाजूला ठेवूयात. आता दुसरा डबा घ्यायचा. यामध्ये तुरडाळ घालून घ्यायची आणि पाणी घालून ही डाळ स्वच्छ धुवून घेऊयात. तुरडाळ आता स्वच्छ धुवून घेतली. यामध्ये पुरेसं पाणी घालायचं. 1 कप तुरडाळ असेल तर 2 कप पाण्याचा वापर करायचा. आता कुकर घ्यायचा. इथे कुकरच्या बेसला जाळी ठेवली आहे, पाणी घातलं आहे. यावर हा डबा घालायचा, त्यावर भाज्यांचा डबा घालायचा आणि हे शिट्ट्या काढणार असेल तर 4-5 शिट्ट्या, नाहीतर मग हाय हीटवर 5 मिनिटं आणि मग लो हीटवर एक 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं. चला, इथे 6 तास बरोबर उडदाची डाळ मी भिजत घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल छान भिजली गेली आहे डाळ. आता यात पाण्याचा वापर न करता, म्हणजे पाणी न घेता किंवा कमीत कमी पाणी घेऊन ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. शक्यतो पाणी नकोच. आणि छान आहे ना ही मिक्सरमध्ये दळून घेऊयात. आता ही वाटलेली डाळ काढूयात. तुम्ही बघू शकाल छान अशी स्मूथ वाटली गेली पाहिजे आणि खूप सैल मिश्रण नाही आहे, तुम्ही बघू शकाल. आणि एकदम अशी स्मूथ सिल्की वाटली गेली. आता याच पद्धतीने सगळी डाळ मी काढून घेते मिक्सरमधून. आता हे सगळं व्यवस्थित दळून घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. आता बाकी पण काही जण ओल्या नारळाचे काप घालतात, जिरं घालतात, कांदा घालतात, आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. आता एकतर हे हाताने खलवून घेऊ शकता किंवा मग चमच्याचा वापर करायचा. आणि हे ना कमीत कमी एक 7 ते 8 मिनिटं असं खलवून छान हलकं करून घ्यायचं. ही अत्यंत गरजेची स्टेप आहे.
हे छान असं खलवून चला तर मग आता चटणी तयार करूया. चटणी बनवण्यासाठी इथे मी घेते एक मोठा चमचा डाळवं, पंढरपुरी डाळ असंही त्याला म्हणतात. हे नसेल तर काय करायचं, चमचाभर चणा डाळ भिजत घाला 3 ते 4 तास आणि भिजवलेली चणा डाळ वापरा. यामुळे ना चटणीला छान असा एकसंधपणा येतो. त्यामुळे डाळवं शक्यतो घालावं. ओल्या नारळाचं चव, हिरव्या मिरच्या 3 ते 4, एक लहानसा आल्याचा तुकडा, एक छोटूसा लसणाचा पाकळी, थोडंसं मीठ चवीनुसार. आता हे पाणी न घालता आधी सुकंच दळून घेऊयात. चला, पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात. सरसरीत अशी चटणी तयार करणार आहे मी. आणि कोथिंबीर घालणं अगदी ऑप्शनल आहे. काही चटण्यांमध्ये असतं, काही चटण्यांमध्ये कोथिंबीर नसते. नसेल आवडत नाही घातली काहीच हरकत नाही. आणि हे पुन्हा सरसरीत अशी फिरवून घेऊयात. चला, चटणी छानपैकी दळून झालेली आहे. पहा, तुम्ही बघू शकाल सुंदर दिसते. छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे एकसंध. क्या बात. आता ही चटणी काढूयात बाउलमध्ये आणि यावर घालूयात फोडणी. फोडणी करता तेल गरम झालेलं आहे. यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे. तर मोहरी छान फुटली की गॅस करायचा बंद. इथून पुढे गॅस सुरू नाही करायचा, नाहीतर फोडणी ना खूप उडते. थोडंसं जिरं, हिंग, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या. आहा, काय खमंग अशी फोडणी बनवून तयार आहे. आता ही चटणी घेऊयात आणि चटणीवर छानपैकी ही फोडणी घालायची. चुरचुरीत अशी फोडणी. वाह. आणि हे करूयात मिक्स. आणि इथे आपली मस्त अशी चटणी देखील बनवून आहे तयार. चला, कुकर छान वाफेवर मी हे डाळ आणि भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत. वाह, तुम्ही बघू शकाल भाज्या छान शिजलेल्या आहेत. ॲट द सेम टाईम ओव्हरकुक पण नाही होत त्या. आणि डाळ पण छान अशी शिजली आहे. आता कुकरमधलंच पाणी मी यामध्ये घालते. कुकर स्वच्छ होता त्यामुळे गरम पाणी घालते. आणि ही डाळ आहे ना छान अशी घोटून घ्यायची. आणि आता सांबारला फोडणी घालूयात. चला, सांबार बनवण्यासाठी तेल गरम केलेलं आहे. फोडणी घालूयात. मोहरी छान फुलली पाहिजे, तडतडली पाहिजे, मगच फोडणी ना मस्त अशी खमंग बसते. जिरं, थोड्याशा मेथ्या. आता गॅस करते मी बंद इथून पुढे. ते का ते पुढे सांगते. कढीपत्ता, हिंग, सुक्या लाल मिरच्या, सांबार मसाला. हे मसाले जे आपण घालतोय ना फोडणीत, हे करपू नये यासाठी मी गॅस केलेला आहे बंद. 2 मोठे चमचे हा मसाला घातलेला आहे. आता यामध्ये घालूयात आपलं मधुराज रेसिपीचं लाल तिखट बॅडगी मिरची पावडर 1 चमचाभर. करूयात मिक्स. आता गॅस पुन्हा करते सुरू. काय मस्त सुवास दरवळलाय. आता ही जी डाळ आपण घोटून घेतली आहे ती संपूर्ण डाळ यामध्ये घालूयात. ही डाळ आहे ना आधी छान मिसळून घेऊयात. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी पुन्हा ढवळून घेऊयात. चिंच गुळाचा कोळ घालायचा आहे. हवं तर चिंचेचा कोळ आणि नंतर सेपरेट गूळ घातला तरी चालेल, पण हे मस्ट आहे सांबारमध्ये. त्याची चव खूप छान येते सांबारला, आंबट गोड तिखट अशी. आणि आता या स्टेजला यामध्ये घालूयात भाज्या, त्यातल्या पाण्यासकट. आता यामुळे काय होतं ना, भाज्यांचा रंग नाही बदलत भाज्या नंतर घातल्यामुळे. आणि त्या ज्या अशा छान अशा एकसंध दिसल्या पाहिजे, टपोऱ्या मोठ्या त्या दिसतात. आता छानपैकी याला एक उकळी काढून घेऊयात दणदणीत. वाह, चला इथे सांबारला बघा मस्त अशी उकळी आलेली आहे. पण तुम्ही बघा काय मस्त एकतर सुवास जबरदस्त दरवळतोय. रंग छान आलेला आहे. भाज्यांचा रंग आहे तसा यामध्ये राहिलेला आहे. आणि सांबारही दिसतंय जबरदस्त. आहा. आणि हे सैल आत्ता वाटतंय, पण जसजसा वेळ जातो तसतसं हे घट्ट होतं. त्यामुळे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता एकसारखं फेटून आहे ना, तुम्ही बघू शकाल एकदम हे मिश्रण हलकं करून घेतलं आहे. आणि याला ग्लेजही छान आलेला आहे या मिश्रणाला. आता याचे वडे तयार करूयात. किती टिप्स सांगितलं मी तर विसरून गेले. पण एक आहे, उडदाची डाळ वाटत असताना त्यामध्ये पाणी सकट ती घालायची नाही. पाणी जितकं शक्य असेल तितकं निथळून वाटून घ्यायची. एकदम फाईन पेस्ट त्याची तयार करायची. आणि ते झाल्यावर आणखी पुढची टीप म्हणजे छान कलवून घ्यायची. आणि आणखी पुढची टीप म्हणजे
हे बनवताना ना अजिबात खायचा सोडा बिडा घालायचा नाही आहे. खायचा सोडा घातला की वडे पचपचित्त तेलकट होतात, त्यामुळे सोडा घालायचं टाळायचं. जितकं छान हे खलवून घ्याल तितके वडे हलके आणि जाळीदार बनतात. तर या झाल्या छान टिप्स. आता वडा तेलात फुटू नये म्हणून काय करायचं, वड्यांचं तेल आहे ना कायम थोडं हाय हीटवर गरम करायचं, अजिबात लो हीटवर नाही ठेवायचं. वडे तळताना मंद आचेवर नाही तळायचे. काय होतं याचं कारण तुम्हाला सांगते. उडदाची डाळ, साबुदाणा वडे यामध्ये ना या मिश्रणात खूप सारं पाण्याचा अंश असतो, मॉइश्चर असते. तुम्ही जर हे मंद आचेवर तळत बसलात तर काय होतं, एकतर त्याचं आउटर कोटिंग सील होऊन जातं आणि तुम्ही मंद आचेवर तळला तर आत जे पाणी असतं ना त्या पाण्याची होते वाफ. आता त्या वाफेला बाहेर पडायचा मार्ग कुठला, ते कोटिंग तोडायचं आणि बाहेर पडायचं. तेच एकमेव कारण आहे की ज्याच्यामुळे वडे, साबुदाणा वडा, उडदाचा वडा असो, तेलामध्ये टाकला ना की तो फटाफट फुटतो. त्यामुळे ज्या मिश्रणात बॅटरमध्ये ना पाण्याचा अंश जास्त आहे, इवन तांदळाच्या पिठाचे उकड काढून जे वडे करतो ना, मेदू वडे, रव्याचे वडे, त्या केसमध्ये पण अजिबात गॅस मंद आचेवर ठेवायचा नाही. हाय हीटवर तापवून घ्यायचा आणि मग मीडियम टू हाय हीटवर फ्लेम ठेवायची. तेल मस्त गरम झालेलं आहे. आता वडा बनवायचा कसा सांगते. पाण्यामध्ये ना छानपैकी हात दोनही बाजूने कोट करून घ्यायचं आणि छान असं एक हातात बसेल लहान चेंडू इतकं पीठ घ्यायचं आणि दोनही हाताच्या पंजामध्ये छान असं हे थापून थापून घ्यायचं. हलकंसं एकसारखं त्याला करून घ्यायचं आणि ते झालं की पुन्हा एकदा पाण्यामध्ये पोट बुडवायचं आणि यामध्ये असं छोटंसं एक छिद्र करून घ्यायचं. दोनही बाजूने छिद्र छान ओपन करायचं. एकसारखं जितकं शक्य असेल तितका वडा करायचा आणि अलगद हाताने तेलामध्ये सोडायचं. ही सेम प्रोसेस आता आपण पुन्हा रिपीट करूया. वाह, काय सुंदर दिसत आहेत वडे. हे आता उलटवूयात आणि हे दुसऱ्या बाजूनेही छान तळून घेऊयात. आहा हा, काय दिसत आहेत वडे. चला आता हे काढूयात एक एक करून आणि टिश्यू पेपरवर ठेवूयात. पूर्ण तेल निथळून घ्यायचं. वा, खरं मेदू वड्यावरूनच डोनटच्या आकाराचा शोध लागला असावा असं मला वाटतंय. आता याच पद्धतीने सगळे वडे मी मस्तपैकी तळून घेते. तुम्ही बघू शकाल काय कुरकुरीत झालाय वडा. आणि चला आता गरमागरम फोडूनही दाखवते. आहा, तुम्ही बघू शकाल काय हलका झालाय. वा, आतपर्यंत जाळी आली. वा, काय दिसतोय, परफेक्ट असं जाळी आली. हलका झाला एकदम आतपर्यंत आणि बाहेरनं एकदम असा कुरकुरीत आहे. आहा हा, काय मस्त दिसतात वडे. आवाज देऊन तोडून फोडून सगळं दाखवलेलं आहे. हलके होतात, जाळीदार होतात. आता काय नाही, वडा घ्यायचा, मस्त सांबार टाकायचं, चटणी घालायची मनसोक्त आणि मस्त बसून खायचं. TV फोन काहीही बघायचा नाही, आस्वाद घ्यायचा जे खातोय त्याचा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.